नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील काकड, कन्सल्टंट चेस्ट फिजिशियन, अशोका मेडिकल हॉस्पिटल, नाशिक। आज आपण ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस आणि अस्थमा याच्याबद्दल थोडी माहिती घेणार आहे। सध्या थंडीचा सीझन वाढलाय आणि सध्या छातीमध्ये जड वाटणं, दम्याचा त्रास होणं आणि परत परत खोकला होणं हे आजारही बऱ्यापैकी वाढले। त्याचं कारण हे प्रत्येक वेळेस फुफ्फुसांचं इन्फेक्शनच असेल असं नाहीये। बऱ्याच लोकांना जेव्हा अस्थमा असतो त्यावेळी श्वासनलिकेला सूज येऊन ॲलर्जीमुळे, थंड हवामान किंवा डस्टच्या एक्सपोजरमुळे ब्रॉन्कोस्पाझम किंवा श्वासनलिकेला सूज येऊन छातीमध्ये घरघर आवाज येणे अशा प्रकारामुळे आपल्याला दम लागू शकतो। अशा प्रकारची जर लक्षणं आपल्यामध्ये दिसून येत असतील, ज्यामध्ये परत होणारा खोकला आणि दम लागणे, तर आपण लागलीच डॉक्टरचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे। त्यावेळेस छातीचा एक्सरे करून पहिले इन्फेक्शन रूल आउट करणे किंवा त्याच्यामध्ये न्यूमोनिया तर नाही हे आपल्याला बघावं लागतं आणि त्याच्यासोबतच PFT नावाची तपासणी करून घेऊन आपण अशा पेशंटला अस्थमाची ट्रीटमेंट देऊ शकतो। दम्याची ट्रीटमेंट किंवा अस्थमा एकदा निदान केल्यानंतर दम्याचा पंप योग्य प्रकारे डॉक्टरच्या सल्ल्याने आपण घेऊ शकतो। त्याची टेक्निक आपल्याला नीट जमली पाहिजे, इनहेलर आपल्याला नीट घेता आलं पाहिजे आणि त्याच वेळी आपण अस्थमाला रेग्युलर इनहेलर्सच्या यूजने कंट्रोल करू शकतो।